नमस्कार, माझे नाव आर्या संकेत कोरगावकर. मी वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकातील एक भाग सादर करत आहे, ज्यात फॉरेनचे सोयरे पाटल्यांच्या घरी लग्नाची बोलणी करायला येत आहेत. लग्न म्हटलं की अशी धावपळ असतेच, त्यात फॉरेनचे सोयरे म्हटल्यावर बायकांची काय धावपळ होते चला तर बघूया. चला गं, भरभर 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 आपसामध्ये बोलू नका, शांतपणे काम करा, बडबड करू नका, हिचे हिला तिचं तिला करू नका. नाही तर बाईचं तोंडचं पट्टा सुरू झालं की बाई थांबतच नाही, नुसती वचा 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 बोलतच नाही, तोंडचं पट्टा सुरूच. अशा बायकांना मला आश्चर्य वाटतं ना, एकदा बाई बोलायला लागली की तोंडामध्ये ते भिजत नाही. अशा बायकांना मला म्हणावंच वाटतं, अगं बाई जरा थांब, जरा श्वास घे, जरा दम खा, जरा श्वास घे. पण नाही, एकदा बाई बोलायला लागली की वचा वचा बोलतच नाही, तोंडचं पट्टा सुरूच. अशा बायका फळा फळा असं वाटतं, एकदा बाई बोलायला लागली की थांबतच नाही. मीच बोलायली का ना? कुमे कुमल सुशी या जरा थोडं गप्पा मार. अगदी पाहुणे यायचं कळल्यापासून हाता पाडले तर आम्हीच गेली चल. कुठली बी वस्तू घेतली गवळ गवळच पडायली. आता मोरीमध्ये गेले, तांब्या घेतला, भटकन खाली पडला. नुसतं छातीमध्ये धड 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 धड. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. सुशे तो एक काम कर, आपल्या समद्या पोट्याने एकत्र कर, घंगाम काढ मेल्यांना. फारच घंगात आहेत ग. मोटर लावा, पाईप लावा, गाडी गाडी धुते तशी लेकर धुवा. आज पोटे कलही केल्यासारखे दिसले पाहिजे, नाहीतर काय तर फार आगीत होतो पोट्यांचा. कोणी पाहुणा आलं की नाकाला पापड्या घेऊन घेऊन आणि आईच्या कंबड्याला लटकत नाही करे बघून आई भूक अशी करते. म्हणजे पाहुण्यांना वाटतं दुष्काळातली, त्यामुळे त्यांना खाऊ घाला, त्यांच्यात रुमाला ठेवा. रस्त्या ऐका ना माझं मी काय म्हणते, माझं आपण सगळी भरभर तयारी करून घेऊ. माझं ऐका ना माझं मी काय म्हणते, आम्ही तरी स्वयंपाकाची तयारी करून घेतो. मिस्टर जॉन आजच येणार आहेत. ऐका ना माझं तुम्ही तिथे बैठकीची तयारी करा. ऐका ना वंस पाहिलं ना कशी विकून ऐकल्यासारखे तडतडले गेली. वंस ननंद ऐका गेली गेली धार गेली गेली काम करत नाही, शपथ कामच करत नाही. नुसते आखून टाकून गुळगुळून देते. रस्त्यामध्ये कामाचा डोंब उचलायला लागले. पण बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. वंस ननंद तुम्ही फार असायला, हिची सुद्धा चिप्पात काम करत नाही. समदुखी बाई आपण, बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. फार कंटाळी हिची बाई, फार कंटाळी. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो, चल चल. तो एक रजा काढून कुठे गेला त्यालाच छाप. आता परवाचीच गोष्ट सांगते. मी ना आमचे हे ग वट्ट्या घटकावर गप्पा माहीत बसलो होतो. तर मी यांना म्हणलं, तुम्ही तुमच्या बहिणीला समजावून काय सांगा. खरखट भांडी दिसत विसरून ठेवावं, काळी पडली दिसत उचलून ठेवावी. आपल्या हक्काचा माणूस म्हणून मी आमच्या ह्यांना सांगितलं, तर हक्काचा माणूस माझ्यावरच वरडलं. म्हणलं चॉ बोलू नको. इतकं बोलले फार बोलले. नशीबच फुटकं, जिथे हात घालायचा तिथे भोका निघायला लागेल. तरी माझ्या वडिलांना म्हणले होते मला या घरात देऊ नका. नाही ऐकलं. पाठीवर हात फिरू बोलले, बेटा नवी मुंबईत जावई. नवी मुंबईत जावई. बडा घर पोकळ वाचा, हवा जाती बसा. आली का आली हा बरं ठीक आहे. फक्त जरा खाली आणि हिचं कसं माहिती का, काय बी चांगलं झालं मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. काय बी चांगलं झालं माझ्यामुळे झालं. शेतात हरभरा माझ्या हरभरा टाळ्यावर. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझी बाई प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. हिच्यामुळं हिला साध्या एसटीच्या पाट्या वाजता येते, नाही अशी वाजते हिच्यामुळं. पण काय बी चांगलं झालं माझ्यामुळे झालं. एवढंच काय सुमूवांचांना लेकरू झालं. फार आधी तो चांगला फार आधी असं आपल्याला शिंगोला की संकट. अगं बाई वंचा